नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव। त्यासाठी या व्हेजीस सर्व स्वच्छ धुवून कट करून एका प्लेटमध्ये मस्तपैकी अशा सजवून ठेवायचे आहे, म्हणजे आपल्याला पटापट टाकायला सोपे जाईल। आणि हे आहे दही, फुलकोबी गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली, 2 बटाटे मस्त साल काढून घेतलेले, टोमॅटो, कांदा, गाजर, वटाणा, हिरवी मिरची, शिमला मिरची, सांबार, अद्रक लसूणची पेस्ट, शेंगदाणे, काजू, दही आणि कोरडे मसाले। आता एका भांड्यामध्ये कटोऱ्यामध्ये आपण 1 वाटी फुलकोबी, 1 वाटी मटर, 1 वाटी वाटाणा टाकून घेतलेला आणि हा एक अख्खा मोठा गाजर कट केलेला तो पण टाकून घ्यायचा। शिमला मिरची 1 आणि हे कट केलेल्या हिरव्या मिरच्या काही, आणि 1 शिमला मिरची पण कट करून घेतलेली ती पण टाकून घेतलेली आहे। आणि थोडा सांबार पण टाकून घ्यायचा। 1 टोमॅटो कट करून घेतलेलं ते पण त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आणि थोडे काजू आणि आपले शेंगदाणे ते त्यामध्ये टाकून घ्यायचे। आणि हे अद्रक लसूणची पेस्ट मस्तपैकी, आणि स्वाद येतो छान आपल्या पुलावला अद्रक लसूणच्या पेस्टने। थोडे शेंगदाणे काजू टाकून घेतलेले, 1.5 चम्मच हळद पावडर टाकून घेतलेली, 1 मोठा चम्मच गरम मसाला, आणि मस्तपैकी 1 चम्मच लाल तिखट। पहा किती छान असं दिसत आहे सर्व व्हेजीस। आणि चवीनुसार म्हणजेच एवढ्या बॅटरला मी 2 चम्मच मीठ टाकलेलं आहे, तुमच्या चवीनुसार तुम्ही टाका प्रमाणानुसार। आणि हे पहा छानपैकी 2 चम्मच मीठ टाकून घेतलेलं। आणि आता आपल्याला 1.5 चम्मच दही टाकून घ्यायचं आहे, चांगलं फ्रेश दही आहे, हे खूप छान दही आहे। आणि मस्तपैकी असं दही टाकलेलं 1.5 चम्मच। आता ह्या सर्व व्हेजीस हाताने मस्तपैकी फिरून घ्यायच्या, मिक्स करायच्या। आणि पाहू शकता छान अशा मिक्स करून घेत आहे सर्व व्हेजीस। तुम्हाला ज्या ज्या व्हेजीस आवडत असेल त्या तुम्ही त्यामध्ये टाकू शकता। पालक झाले किंवा मग बरबटीच्या शेंगा वगैरे झाल्या त्या टाकून। आणि हे पहा 10 मिनटं तसंच मुरू द्यायचं मस्तपैकी मिक्स केल्यानंतर। आणि आता कढई ठेवलेली आहे फोडणीसाठी गॅसवर, आणि त्यामध्ये भरपूर तेल टाकायचं, तर 4 माप मी तेल टाकलेलं आहे। आणि हे खडे मसाले तेजपत्ता, दालचिनी, स्टारफूल, लवंग, मिरी आणि 1 वेलची, हिरवी वेलची ती हाताने अशी मस्तपैकी फोडून टाकायची। तशीच जर टाकली तर त्याचा स्वाद लागत नाही, तर अशी फोडून टाकायची। तेलामध्ये छान हे सर्व होऊ द्यायचं। 1 चम्मच जिरं टाकून घेतलेलं, आणि मस्त थोडे शेंगदाणे होते बाजूला काढलेले ते टाकून घ्यायचं। 2 कांदे आहे हे पातळ लांब मस्त चिरलेले, तेलामध्ये छान ब्राऊन होऊ द्यायचं। तर ते लवकर ब्राऊन होण्यासाठी मी त्यामध्ये 1.5 चम्मच मीठ टाकत आहे, म्हणजे कांदा हा लवकर ब्राऊन होईल। आणि आधी पण 2 चम्मच मिक्स व्हेजीसमध्ये टाकलेलं होतं मीठ, म्हणून यामध्ये 1.5 चम्मच असं हे प्रमाण आपापल्या अंदाजानुसार तुम्ही करू शकता मिठाचं। आणि मस्तपैकी मोठ्या पावरात भराभर मस्त फिरून घ्यायचं आहे। आणि हे आहे धणे आणि खोबरंचं 2 चम्मच पावडर त्यामध्ये मी टाकलेलं, 1 चम्मच लाल तिखट टाकून घेतलेलं आहे। आणि हे थोडी हळद टाकून घ्यायची, आधी पण टाकलेलं आहे आपण व्हेजीसमध्ये मिक्स केलं तेव्हा, आणि पुन्हा टाकून घेत आहे। आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं। आणि इकडे स्वच्छ धुवून घेतलेले 3 पाव तांदूळ आहे हे त्यामध्ये टाकून घेतलेलं कटोऱ्यामध्ये, फोडणीमध्ये छानपैकी फिरून घ्यायचं। आणि गरम पाणीच यामध्ये टाकायचं, आधीच गरम पाणी करून ठेवलेलं होतं। आणि हे सर्व गरम पाणी यात फोडणीमध्ये घालून द्यायचं आणि छान फिरून घेत आहे। आणि हे आहे एव्हरेजचं बिर्याणी मसाला, तो मी त्यामध्ये टाकत आहे। आणि बिर्याणी मसाल्याने खूप छान असं पुलावला चव येईल, आणि झाकून ठेवून दिलेलं। आणि हे पहा मंडळी, छान 10 मिनटानंतर मस्तपैकी आपला व्हेज पुलाव तयार झालेला आहे। थंडीचे दिवस आहेत, तर भरपूर प्रमाणात सर्व प्रकारच्या भाज्या याच दिवसात मिळतात आपल्याला, तर असा व्हेज पुलावचा बेत तुम्ही नक्कीच करा। आणि व्हिडिओ हे तुम्ही आठवणीने पाहत जा, आणि पदार्थ मात्र आवडीने करत जा बरं का मंडळी। आणि हे पाहू शकता खूप छान अशी व्हेजेसमुळे भात आपला पहा किती मस्त दिसत आहे। आणि त्यावरून मस्त बारीक केलेली कोथिंबीर टाकून घेत आहे, आणि 1 चम्मच तूप टाकलेलं आहे। आणि मस्तपैकी त्या तुपाला
गॅस बंद करून दिलेला आणि वाफेनेच तूप मस्त भातामध्ये विरून जाईल. आणि पाहू शकता सर्व तूप विरघळलेलं आहे. आणि आता आपल्याला हा व्हेज पुलाव प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. आणि हे पहा काढून घेत आहे प्लेटमध्ये. तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मंडळी तुम्ही आवर्जून माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्ससुद्धा करत जा बरं का. पहा किती छान असा व्हेज पुलाव दिसत आहे. तर असाच व्हेज पुलाव घरी करा आणि सर्व परिवाराला, तुमच्या कुटुंबाला तुम्ही खाऊ घाला आणि नवनवीन पदार्थाचा असाच आस्वाद घेत जा. धन्यवाद.